कात्रज भाईवळ मार्ग जो आहे तिथे सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या मार्गावर जड वाहतुकीस बंदी आणली आहे. तो जो ऍक्सिडेंट झालाय तो साधारणपणे 5:30 वाजताच्या सुमारास झालाय. जर 5 वाजल्यानंतर जड वाहतुकीस बंदी आहे मग तो ट्रक आला कसा काय की तुम्ही आदेश दिला आहे पण त्याच्या नियमांचं अजून पालन होत नाहीये. त्यानंतर बरोबर 13 दिवसांनी ऍक्सिडेंट झाला. नमस्कार अमरजी, आज तुम्ही इथं आला त्याबद्दल धन्यवाद. पहिल्यांदा तर मला तुम्हाला विचारायला आवडेल, तुमचा हा फर्स्ट टाइम एपिसोड आहे, कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही एक बॅकग्राऊंडला होता आजपर्यंत आणि आज तुम्ही फ्रंटला येत आहे पब्लिकच्या समस्या मांडण्यासाठी. काय तुमच्या फिलिंग आहेत? नाही, आता माझा हा पहिलाच असा पॉडकास्ट आहे, तर थोडीशी एक्साइटमेंट सुद्धा आहे आणि थोडासा नर्वस सुद्धा आहे मी. नाही, तुम्ही नर्वस होऊ नका. तुमची एक्साइटमेंट फार गरजेची आहे. समाजाला जो एक तुम्ही गमतीने स्वतःला रॉबिनहूड म्हणता आणि ते रॉबिनहूडचं काम तुम्ही करताय हे वारंवार दिसतंय. आपण पब्लिकसाठी काम करतो. प्रत्येकाला वाटतं समाजासाठी काहीतरी देणं लागतो आणि समाजासाठी काम करतो, पण त्या समाजासाठी काम करत असताना तो समाज सुद्धा तितकाच जबाबदार आहे. बरोबर. आपण नेहमी समाजाकडे एक सहानुभूतीच्या दृष्टीने बघायचा प्रयत्न करतो, पण समाजच त्यांच्या त्या परिस्थितीला कारणीभूत आहे. म्हणून मी मुद्द्यावरती येतो डायरेक्ट. पुण्यामध्ये जे इनडिसिप्लिन आहे ट्रॅफिकमध्ये, ते का झालंय तुम्हाला काय वाटतंय? नाही, ह्याच्यामध्ये काय आहे मुळात म्हणजे की लोकांना घाई खूप आहे. सगळीकडे म्हणजे त्यांना घरी जायचं असेल, त्यांना ऑफिसला जायचं असेल, त्यांना घाई खूप झाली आणि ह्या घाईमुळे काय आलं की लोक बेशिस्त होत चालली. एक्झॅक्टली. त्या बेशिस्तपणामुळे काय होतं की ट्रॅफिक कोंडी होती, सारखं ट्रॅफिक जाम होते. आणि आपण बघतो की आपण सिग्नलला जरी आपण थांबलो आपण तर मागून सारखेच हॉर्न वाजवणं चालू असतं, जरी रेड सिग्नल असेल तरी. बरोबर आहे. आता तुम्ही ग्रीन सिग्नल जर का लागला 50-100 फुटावरती जरी एखादा व्यक्ती जरी असेल, बरोबर आहे, तो ग्रीन लागला की लगेच हॉर्न वाजवायला सुरुवात करतो. बरोबर. अरे बाबा, 50 ज्या गाड्या आहेत बाबा तुझ्या, त्या गाड्या जाण्यासाठी 5-10 सेकंद तर लागतील. त्याला एवढी घाई आहे की जसं ग्रीन दिसला की तो लगेच हॉर्न वाजवायला सुरुवात करतो. म्हणजे काय आलं की लोकांमध्ये घाई पण झाली, पेशन्स नाही, पेशन्स कमी झालेत लोकांमध्ये. मग पेशन्सचा तसा जर मुद्दा घेतला आपण, तर पेशन्स हा तुमच्या पर्सनल डिसिप्लिनशी कनेक्ट होतो. बरोबर आहे. आणि तुमच्या प्रत्येकाचा पर्सनल डिसिप्लिन सोसायटी डिसिप्लिन बनतो आणि मग प्रत्येक जणच तसा वागायला लागतो, घाई करतो. आता या सिग्नलचा तुम्ही विषय काढला, हे झालं सिग्नलच्या मागे असणार. पण बऱ्याच वेळेला पुण्यासारख्या शहरामध्ये ट्रॅफिक सिग्नलवरती ॲक्सिडेंट होतात जे एकदम, तर लोक पटपट ट्रॅफिक सिग्नल तोडायला बघतात. काय वाटतं, लोकांना भीती वाटत नाही का त्यांच्या जीवाची? ॲक्च्युली काय आहे की थोडंसं मला असं वाटतं कुठेतरी पोलिसांचा धाक कमी झाला आहे. हो, राईट, बरोबर. पोलिसांचा धाक हा असला पाहिजे. लोकांच्या मनामध्ये भीती असली पाहिजे की आपण सिग्नल जर का मोडला तर आपल्यावरती काहीतरी दंडात्मक कारवाई होऊ शकते. राईट. हल्ली लोक त्याला घाबरत नाहीत. बरोबर. बिचारे पोलीस तरी काय करणार, त्यांच्यावरती काही ना काही दबाव असू शकतो. 100%. पोलिसांनी कोणाला काही पकडलं की ती लगेच कुठले तरी पॉलिटिशियन लोकांना फोन करतात किंवा वरच्या अधिकाऱ्यांना कॉल करतात आणि मग ते मार्ग निघतात. त्यामुळे मग पोलीस पण त्याकडे दुर्लक्ष करत असावे असं मला वाटतं. हा, पोलीस उन्हातानात पोलीस उभा राहतात. ते अगेन आपण ज्या विषयावरती बसलोय, पब्लिकच्या फायद्यासाठी, पब्लिकची लाईफ सुखकर होण्यासाठी, तो ट्रॅफिक पोलीस असतील, अधिकारी असतील, उन्हातानात पावसात चौकामध्ये उभा राहिलेले असतात आणि एक सॉफ्ट कॉर्नर मिळतो पोलिसांच्या बाबतीत. म्हणजे 10 जणांपैकी जर 2 जणांनी ट्रॅफिक तोडला सिग्नल, तर पोलीसच सॉफ्ट टार्गेट होतं सगळ्यांसाठी. आणि पोलिसांच्या विषयी वाईट बोलणे, पोलिसांना शिव्या घालणे किंवा पोलिसच नीट वागत नाहीत, पोलिसच असं करत नाहीत, अशी एक भावना झालेली आहे. पण मुळात तुम्ही जो मगाशी विषय घेतला की पेशन्स आणि त्याच्यावरती ती होणारी घाई, हा सगळा खेळ आहे. त्यामुळे कदाचित लोक ट्रॅफिक सिग्नल तोडत आहेत. मी तुमच्या जो मुद्दा आहे, मेन मुद्दा त्याच्यावरती येतो. ट्रॅफिकचा विषय निघालाय, तर तुमचा जो प्रवास आहे रोजचा गेल्या 5-6 वर्षापासून, तो कात्रज मेन चौक ते वारजेपर्यंत आहे तुमचा ऑफिसचा टायमिंग. तिथे तुम्ही बऱ्याचशा गोष्टी बघितल्या. खूप नवले ब्रिजला ट्रॅफिक होतंय जर ट्रॅफिकचा विषय काढला. बरोबर. मुळात रस्ते खूप मोठे आहेत, त्यामुळे ट्रॅफिक व्हायची काय एवढी शक्यता नाही दिसत आहे. मग नवले ब्रिजच्या चौकामध्ये असं काय होतंय, लोकांचं काय चुकतंय की जिथे गर्दी होते,
केऑस होतंय. एकतर काय आहे, तिथं आहे एकतर बॉटलनेक. राईट. दोन रस्ते ज्यावेळेस एकत्र येतात तिथं थोडासा बॉटलनेक होतो. बरोबर. तसं तुम्हाला मगाशी म्हटलं की लोकांना घाई झालेली आहे हल्ली, हम्म, त्यामुळे आता प्रत्येकाला घाई असती, तो मग गाडी कशीही टाकतो, मग तो हम्म. कशी मध्ये घुसवणार, लेन कोणी पाळत नाही, त्यामुळे ट्रॅफिक जाम होते. जसं म्हणलं तुम्हाला मगाशी, बेशिस्तपणा हेच एक मुख्य कारण आहे, बाकी काही नाही. बरोबर. म्हणजे लेन भरपूर आहेत. म्हणजे आपण कात्रजवरून पाहिलं, कात्रजवरून ज्यावेळेला हिंजवडीकडे रस्ता वळतो त्यावेळेला इकडे 3 लेन, इकडे 3 लेन, भरपूर रस्ता रुंद झालेला आहे. सर्व्हिस रोडमध्ये पण 2-2 लेन आहेत, मेन हायवेला 6 लेन आहेत. आय मीन जवळपास एक्सप्रेसवे एवढी त्याची रुंदी झालेली आहे. पण केवळ लोकांची घाई, बेशिस्तपणा आणि तो बॉटलनेक, नवले ब्रिजचा जो अरुंद मधला पॅच आहे ब्रिज खालून जाण्याचा, तिथं गर्दी होती. राईट. नवले ब्रिज सध्या हॉटलिस्टवरती आहे. म्हणजे फार चुकीच्या कारणासाठी नवले ब्रिज आज चर्चेत आहे. माझ्याकडे तुमचे काही पेपरची कात्रणं आहेत की तुम्ही वेळोवेळी पब्लिकला किंवा गव्हर्नमेंटला वेळोवेळी बातम्या दिलेल्या आहेत. वेगवेगळ्या तुम्ही मंत्र्यांना ट्विट केलेलं आहे. खूप मोठा तुम्ही पुढाकार घेतलेला आहे. यापैकीच एक तुम्ही पुढाकार घेतलेला जो म्हणजे मध्यंतरी या प्रभागाचे खासदार आले होते इथे, या खडकवासला मतदारसंघाचे खासदार जे आले होते त्यांना तुम्ही एक निवेदन दिलं होतं की इथे ट्रॅफिक होतंय आणि काय त्या उपाययोजना संदर्भात काय तुम्ही निवेदन दिलं होतं नेमकं ते सांगा. निवेदन ह्या प्रकारचं होतं की आता रोज मी प्रवास करतो कात्रज ते वारजे या भागामध्ये, आणि सकाळी 9 वाजता जे ट्रॅफिक सुरू होते ती 11-11:30 पर्यंत असते. सेम संध्याकाळी तसंच असतं. 5-6 नंतर जे ट्रॅफिक सुरू होते ते रात्री 9 वाजेपर्यंत असते. तर त्याने काय होतंय की एकतर लोकांचा वेळ तर वाया जातोच आहे. बरोबर आहे. फ्युएल वाया जाते जास्त ट्रॅफिकमुळं. राईट. आणि मग ते कोंडीमुळं सारखं मग लोकांचं चिडचिड होते, त्यामुळं बाजूच्या सोबत जे असतो आपण आर्ग्युमेंट करतात, भांडणं होतात. हे मी रोज बघायचो. बरोबर. आणि ह्याची सुरुवात झाली अशी की एकदा मी नवले ब्रिजला ट्रॅफिकमध्ये अडकलो होतो. भयानक ट्रॅफिक होतं आणि माझ्या पुढे एक रिक्षा होती. त्या रिक्षामध्ये एक प्रेग्नेंट बाई होती. तर त्यांना पोटामध्ये काही कळ वगैरे मारा असेल, त्या ओरडत होत्या आणि ट्रॅफिक जाम असल्यामुळे मला काहीच करता येत नव्हतं. मग त्यावेळेस मला असं वाटलं की आपण काहीतरी थोडंफार तरी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे. राईट. मग त्यानंतर मग मी पेपरला बातमी दिली होती, सकाळ वृत्तपत्रामध्ये, की नवले ब्रिजला जड वाहतूक बंदी आणा, सकाळी 8 ते 11, संध्याकाळी 5 ते 9. ओके. ती पेपरमध्ये त्यांनी पब्लिश झाली होती. नंतर थोड्या दिवसांनी मी सुप्रियाताईंना भेटलो, त्यांना निवेदन दिलं. ते सुद्धा त्यांनी सकारात्मक मला प्रतिसाद दिला आणि ते म्हणले की आपण नक्की त्याचा विचार करू. मी त्यांना भेटलो तर जुलैमध्ये, जुलै 2025 मध्ये, 9 जुलै 2025. 9 जुलै 2025. तर त्यांनी मला सकारात्मक प्रतिसाद दिला. आणि त्यानंतर त्यानंतर 8 ऑक्टोबरला सकाळमध्ये परत बातमी आली की आपले जे पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत, राजेंद्र डुडी सर, त्यांनी आदेश काढलाय की सेम म्हणजे कात्रज भायवळ मार्ग जो आहे तिथे सकाळी 8 ते 11 आणि संध्याकाळी 5 ते 9 या मार्गावर जड वाहतुकीस बंदी आणली त्यांनी. अरे वा. हां. आणि त्यानंतर सुद्धा थोड्या प्रमाणात वाहतूक कमी झाली. जड वाहतूक कमी झाल्यानंतर मी 27 ऑक्टोबरला, 29 ऑक्टोबर, 31 ऑक्टोबरला मी ट्विट सुद्धा केलं होतं. बरं. राघोपाठ 2-3 दिवस मी ट्विट करत होतो की तुम्ही आदेश दिला आहे पण त्याचं नियमांचं अजून पालन होत नाहीये. बरं. हे मी कंटिन्यू 3 दिवस त्यांना ट्विट करत होतो. मी सगळ्यांना ट्विट करतो, म्हणजे अधिकारी असतील, त्या प्रभागातील नेते असतील, सगळ्यांना मी ट्विट केलं होतं. मंत्री असतील, सगळ्यांना ट्विट केलं होतं. केलेलं. बरं. आणि त्यानंतर बरोबर 13 दिवसांनी ऍक्सिडेंट झालाय. तो जो ऍक्सिडेंट झालाय त्याच्यामध्ये जवळपास 8 ते 9 लोकांचा जीव गेलाय. फारच भयानक होता तो खरंच. तो जो ऍक्सिडेंट झालाय तो साधारणपणे 5:30 वाजताच्या सुमारास झालाय. जर 5 वाजल्यानंतर जड वाहतुकीस बंदी आहे तर मग तो ट्रक आला कसा काय? बरोबर आहे. त्याच्यावरती कोणीच काय बोललं नाही आतापर्यंत. ऍक्सिडेंट झाल्यानंतर ज्यावेळेस लोकांचे जीव जातात त्यानंतर मग सगळे हे मग मीडियावाले वगैरे जागे होतात. ह्याला अर्थ नाही ना. बरोबर. आज 8 ते 9 लोकांचे म्हणजे जीव गेले. जीवाशी खेळ आहे. आणि असं नाहीये की फक्त ही एकच घटना अशी नाहीये, अशा कितीतरी घटना घडल्यात. पण
घटना घडल्यानंतर फक्त 2-3 दिवस त्याची चर्चा होती. नेते मंडळी येतात, तिथं पाहणी करतात, फोटो होतो, इंटरव्ह्यू होतो, सगळं होतं. नंतर सगळं आश्वासनं दिली जातात. नंतर जसं आहे तसं चालू आहे, माणूस तसं चालू आहे. मुळात मला वाटतंय अगेन मी पब्लिकवरतीच आहे. वी आर अ पब्लिक. Yes. आपण सर्वच सामान्य नागरिक आहोत आणि ही आपलीच जबाबदारी आहे. म्हणजे एखादा अपघात झाला, तो अपघात होण्यासाठी पब्लिक जबाबदार आहे आणि न होण्यासाठी सुद्धा पब्लिक उदाहरणार्थ या रोडनी आता मला तुमच्या दिसतंय, तुम्ही पेपरमध्ये बातम्या दिल्या, नेत्यांना भेटून निवेदनं दिली, सोशल मीडियावरती ट्विट केलं, बरंच काय काय केलं. म्हणजे नवले पुलावर अपघात कमी करण्यासाठी जे काही प्रयत्न करतात ते तुम्ही केलेले आहेत. पुढे काय तुमच्या डोक्यात आहे ते आपण डिस्कस करू. पण एवढे प्रयत्न करून सुद्धा वारंवार तुम्ही आता फॉलोअप पण घेते, तुमचे फोटो पण आलेले आहेत माझ्याकडे की तुम्ही कसा अगदी त्याचा GPS लोकेशन, त्याचं टायमिंग तुम्ही दिलेलं आहे की बंदी असून सुद्धा जड वाहतूक कसे. मग ह्यांच्यावरती कारवाई का होत नाही? या कारवाईपेक्षा पण मला असं वाटतं की जो सामान्य नागरिक रोज त्या रस्त्याने प्रवास करतोय त्याची पण तितकीच जबाबदारी नाहीये का की त्या ट्रक चालकाला विचारणं की इथे बंदी असताना तू यावेळेत कसा आलास. की काय आहे की त्यांची पण चुकी नाहीये. मी त्या मार्गाने सगळीकडे प्रवास करून बघितला, कुठे असे फलक लावले नाहीयेत ओके प्रशासनाने की त्यांना त्याची जागरूकता व्हावी. जर का प्रशासनाने ठिकठिकाणी जर का फलक जर का लावले ना की बाबा ह्या मार्गावरती सकाळी 8 ते 11, संध्याकाळी 5 ते 9 या वेळेत जड वाहतुकीची बंदी आहे, तर फलकवरून लक्षात आलं. असं वाटतंय का की हा जो फलक आहे तो खेड शिवापूरच्या टोल नाक्यावरती मोठ्या साईजमध्ये असावा, जेणेकरून तिथं त्यांना वेळ मिळतो थोडासा लक्ष द्यायला. आणि तिथे 1-2-4 फलक जर सरळ असतील, युजली टोलवरून निघाल्यावर पुढच्या 200-500 मीटरमध्ये ट्रॅफिक स्लो असतं. बरोबर. तिथे जर ते मोठे फलक लावले की कात्रज नव्या बोगद्यापासून नवले ब्रिजपर्यंत या वेळेत वाहनांना बंदी आहे किंवा स्पीड लिमिट आहे, तर होऊ शकतं. आणि पोलीस तिथं थांबवतात सुद्धा. पोलीस काय होतं की आता पोलिसांनी जर का खेड शिवापूरपर्यंत तिथे थांबतात, ते तिथं त्यांनी गाड्या अडवल्या, पण पुढच्या भागात पोलीस नसतात. मग तिथनं मधनं कुठनं तरी गावातून ट्रक आला किंवा काही, तर मग त्यांना कळत नाही. मग मे बी ठराविक अंतराने तुम्हाला ते फलक लावले तर त्याचा जास्त फायदा होईल. म्हणजे आता जे फलक आहेत ते छोट्या प्रमाणात आहेत किंवा काही जुने 60च्या स्पीडचे फलक आहेत ते अजून. आणि 8 ते 11 बंदचे फलक पण मी पाहिले, अगदी 1.5x2 फलक आहेत, छोटे छोटे, ते म्हणजे वाहन चालकाला दिसत नाही. राईट. म्हणजे ते फलक आहेत पण ते मोठ्या प्रमाणात. म्हणजे प्रशासनाने सुरुवात केलेली आहे. आता पब्लिकनी जागरूक झालं पाहिजे आणि ज्यांना हे माहिती आहे त्यांनी वेळेत पोलाइटली ते येणाऱ्या वाहन चालकाला सूचना दिली पाहिजे की तू जर आलास तर तुला दंड आहे, तो मे बी तुझ्या कंपनीला बसेल, तुला बसेल. सो नेक्स्ट टाइम तू या वेळेत येऊ नको. हळूहळू त्यात बदल होईल असं वाटतंय.